नमस्कार, परत एकदा मी माझ्या आईची रेसिपी घेऊन आलेली आहे. तिखट सांडग्यांची आमटी. अगदी ही जुनी रेसिपी आहे आणि आम्हाला बालपणात निश्चित घेऊन जाते तिच्या हातची आमटी खाल्ली की. तर त्यासाठी तिने 1 वाटी तिखट सांडगे घेतलेत आणि ते थोड्याशा तेलामध्ये परतून घेतले. अगदी 1 मिनिटवरच भाजून घेतले आणि ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवले. आता कढईमध्ये तेल घेतलं 1 चमचा आणि फोडणी तयार केली. जिरं घातलं, मोहरी घातली, हिंग घातलं, लसूण घातला आणि बारीक चिरलेला कांदा घातला. हे सांडगे 4 डाळीपासून तयार केलेले आहेत. उडीद डाळ आहे, मूग डाळ आहे, मटकीची डाळ आहे आणि हरभरा डाळ आहे. त्यामध्ये ती तूर डाळ वापरत नाही. हे ज्या सांडग्यामध्ये तूर डाळ नसते, कारण तूर डाळीनं पित्त होतं सांडग्याची जर आमटी केली तर. पण ह्या तिच्या सांडग्याने कधीही पित्त होत नाही, कारण ती तूर डाळ वापरत नाही. आता टोमॅटो कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद घातली आणि आता हे भाजलेले सांडगे थंड झालेत. अगदी अर्धा मिनिट मिक्सरला तिनं फिरवून घेतलं. थोडंसं भरड असं सांडग्याची तयारी केली आणि आता ते फोडणीत घातले. तिच्या हातची सांडग्याची आमटी म्हणजे पर्वणीच. खूप टेस्टी लागते, कारण त्यात भरपूर प्रेम भरलेलं असतं. अगदी प्रेमापासून मनापासून ती आमटी केलेली असते. लाल तिखट घातलं 2 चमचे. लाल तिखट अगदी थोडंसं घातलं, कारण आमच्या घरी तिखट खूप कमी खातात. आणि आता पाणी घातलं वरून. पाणी तुम्ही कोमट किंवा अगदी कडक पाणी वापरायचं, थंड पाणी नाही घालायचं आमटीसाठी. आणि आता चवीनुसार मीठ घातलं. आणि ओलं खोबरं घेतलं बारीक करायला. आणि आता तिनं ओलं खोबरं घातलं 2 चमचे. इथं ओलं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचे कूटही घालू शकता किंवा सुकं खोबरं पण घालू शकता. शेंगदाण्याच्या कुटांचं आमटी टेस्टी लागते. आणि अगदी 15-20 मिनटं लागतात सांडगे शिजायला. आता आमटी तयार आहे. तिनं 2 वेळा मध्ये चेक केलं शिजले की नाही ते. आणि आता वरून कोथिंबीर घातली आणि झणझणीत आमटी तयार आहे. खूप टेस्टी लागते, कारण ती आईनं तयार केलेली आहे.